सध्या समोर येते पवार काका पुतणा आज एकत्र येणार आहे। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला अजित पवार त्याचबरोबर शरद पवार उपस्थित राहणार आहे। या बैठकीमध्ये साखर कारखान्यांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर पवार काका पुतणा आज पुन्हा एकदा एकत्र एका मंचावर पाहायला मिळणार आहे। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसून येतील। त्यामुळे एकंदरीतच सातत्यानं शरद पवार त्याचबरोबर अजित पवार एका मंचावर काही दिवसांपासून दिसून येत आहेत। तर यावरून राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। यातच आज पुन्हा एकदा पवार काका पुतणा एकत्र पाहायला मिळणार आहेत। या बैठकीला अजित पवार शरद पवार उपस्थित राहतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पवार काका पुतणा आज पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही संपूर्ण बैठक जी आहे ती आज दुपारी पार पडणार आहे आणि स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ते चेअरमन आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सगळ्या बैठकींना जी आहे ती उपस्थित राहणार आहेत। साधारणतः 4.5 ते 5 तास वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या बैठका या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत। विविध साखर कारखाने आहेत आणि या साखर कारखान्यांचे विविध विषय जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी शरद पवार अजित पवारांना जे आहे ते या बैठकीसाठी निमंत्रण दिल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला समजते। मागील काही दिवसांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतीमध्ये आणि विशेषतः ऊसाच्या या पिकामध्ये घेण्यासाठी देखील विविध बैठका ज्या आहेत त्या याच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या होत्या। यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे देखील या बैठकांना वेळोवेळी उपस्थित राहिलेले पाहायला मिळत होते आणि या दोघांमधला संवाद देखील याच बैठकींच्या निमित्ताने वाढलेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे आता या संवादातून पुन्हा एकदा जवळीक जी आहे ती काका पुतण्यांची वाढणार आहे का? अशा बैठकींमुळे जे आहे ते आगामी काळामध्ये काका पुतण्यांमध्ये जवळीक जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।